मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचा एकच प्रश्न आहे की सर माझा टॅटचा स्कोअर अमुक अमुक आहे, मग माझं झेडपी मध्ये सिलेक्शन होईल का विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये, आणि होईल तर कोणत्या गटासाठी होणार आहे. मित्र, हे तर शेवटी पवित्र पोर्टलच तुम्हाला सांगणार आहे. हे आपण जे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत जे चर्चा करतो त्या चर्चेचा उद्देश एकच आहे की आपल्याला फक्त प्राधान्यक्रम आल्यानंतर आपण या चर्चेचा वापर करून व्यवस्थित प्राधान्यक्रम आपल्याला भरायचे आहे, किंवा एक मॅथमॅटिकल मेथड आपण वापरतो आणि या मेथडच्या साहाय्याने कुठल्या गुणवत्तेपासून, जे टॅटच्या कुठल्या गुणवत्तेपासून शिक्षक उमेदवारांचं अंदाजे सिलेक्शन होणार आहे यावर आपण चर्चा करतोय. आणि यासाठी मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युला सुद्धा म्हणजे एकदम जबरदस्त आहे. त्याला आम्ही मॅजिक मेथड म्हणतो. त्या मॅजिक मेथडच्या सहाय्याने तुम्ही सुद्धा हे कॅल्क्युलेट करू शकता. आज तर मी तुम्हाला असं करतो की याचा डेमो देतो आणि एक्सेल शीटच्या मार्फत तुम्ही सुद्धा याचं कॅल्क्युलेशन करू शकता. मी प्रत्येक फॉर्म्युला तिथं तुम्हाला सांगतो तुम्ही कसा तो सेटअप करायचा आहे. एक्सेल शीट मध्ये सुद्धा तुम्हाला हे सेटअप करता येते. आपल्याला जर ओरली कॅल्क्युलेट करता येत नसेल तर एक्सेल शीटच्या माध्यमातून तुम्ही काढा. फक्त याच्यासाठी एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तो ते एक आपण घेतलेला याच्यामध्ये डेटा आपल्याला पाहिजे. आणि डेटा कुठला घेतला आपण, तर शिक्षक भरती जे 2025 होते त्यामध्ये एवढ्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याची संख्या आपल्याला माहित पाहिजे. ही संख्या अजून अधिकृत नाही, परंतु एक संख्या अधिकृत आहे की 2,09,000 शिक्षक उमेदवारांना सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची पवित्र पोर्टलवर सुविधा दिली होती. मग आता 2,09,000 हे सर्वचे सर्व शिक्षक उमेदवार काही सेल्फ सर्टिफिकेशन करत नाहीत, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा तांत्रिक अडचण येतात. कोणाचा बीएडचा रिझल्ट अमुक तारखेपर्यंत पाहिजे, त्या अमुक तारखेपर्यंत तो लागलेला असतो, त्यामुळे ते सेल्फ सर्टिफिकेशन करण्यास असमर्थ असतात. म्हणून आपण असं गृहीत धरू की 2,09,000 शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं नाही. आपण याच्यामधले जर 5,000 जरी उमेदवार सोडून दिले तर असं गृहीत धरू की 2,04,000 शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, हे आपल्याला गृहीत धरायचं. दुसरं एक आपल्याला गृहीत धरायचं आहे की जिल्हा परिषद मध्ये किती शिक्षकांची टीम होणार आहे. मित्र, अंदाजे असा आकडा आहे की 8,000 तर कमीत कमी शिक्षकांची भरती जिल्हा परिषद मध्ये शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टलच्या मार्फत होणार आहे. म्हणजे दोन गोष्टी आपण इथं ऍझ्युम करतोय. हे सगळं गृहीत मॅथमॅटिक्स मध्ये अगोदर गृहीत राहते आणि गृहीत वरून अंदाजे जे आपल्याला अपेक्षित आहे ते अपेक्षित आपल्याला आणावं लागतो. हा एक गणिताचा नियम आहे. मग यासाठी आपण जे एक्सेल शीट वापरणार आहे ते एक्सेल शीट मी या स्क्रीनवर आता शेअर करतो. त्या एक्सेल शीटच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व व्यवस्थित नीट असं म्हणतो मी त्याच्यावर चर्चा तुमच्यासोबत करायची आहे. मी समजून घ्या असं म्हणत नाही, कारण आपण सगळे एकच आहोत. तुम्ही सुद्धा शिक्षक उमेदवार आहे, मी एक रिटायर्ड झालेला शिक्षक आहे, एवढाच याच्यामधला फरक आहे. बघा, मी इकडे कॅल्क्युलेटर सेटअप केलेला आहे या साईडला, लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला पुन्हा ज्या टेबल शिवाय आपलं पान नाही आलं त्याला म्हणतो आपण झेड स्कोअर टेबल असं आपण त्याला. मग आता अगोदर मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून इथं दाखवतोय. बघा, एकूण सेल्फ सर्टिफिकेशन केलेले उमेदवार या पहिल्या या टॅब मध्ये इथं टाकायचे येतात. मग आपण असं गृहीत धरलं याच्या अगोदरच की 2,04,000 शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, गृहीत धरतो आपण. आणि याच्यावरून आपल्याला एकच काढायचं आहे की
कोणत्या टॅटच्या गुणवत्तेपासून शिक्षक उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकते? अंदाजे, हा शब्द फार महत्वाचा आहे, अंदाजे. म्हणजे गुणवत्ता अंदाजे काय लागेल? कमीत कमी गुणवत्ता आणि त्याच्यापासून वरचे उमेदवार या सिस्टीम मध्ये येऊ शकतात याचा आपण अंदाज घेऊ शकतो. मग मी इथं आकडा टाईप करतो, 2,04,000. बघा, हे 2,04,000 घेतले. हे झाले एकूण सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या शिक्षक उमेदवारांची संख्या. ज्या शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांची संख्या आपण गृहीत धरली 2,04,000. आता रिक्त जागा तर मीडिया मध्ये बघितल्या आपण, मीडियानुसार, कारण रिक्त जागेची संख्या शेवटी पवित्र पोर्टलच सांगणार. आपण गृहीत धरू की 8,000 येतात होता. त्याच्या अगोदर आपण 13 घेतल्या होत्या, पण विदाउट इंटरव्ह्यूच्या पाहिजेत बऱ्याचशा आपल्या शिक्षक उमेदवारांना, तर त्या 8,000 जागा आपण गृहीत धरू. त्याच्यानंतर आता हा मीन, हा डेटावरून घेतो आपण, तर मीन 98 घ्यायचा आहे, हा मागचाच घेतलाय आपण, आणि एसडी घेतला आपण 12. तर याच्यावरनं बघा, आपल्याला अगोदर सिलेक्शन पर्सेंटेज काढायचं आहे. इथे येते सिलेक्शन पर्सेंटेज. सिलेक्शन पर्सेंटेजचा फॉर्म्युला बघा, हा इथं सेटअप केलाय मी, एफएक्स मध्ये वर दिसेल तुम्हाला. इथं सिलेक्शन पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे, P2 अपॉन B1 मल्टिप्लाइड बाय 100 करायचं आहे. P2 म्हणजे हा बीच्या याच्यामधला सेकंड कॉलम, हा सेकंड रो, याला B2 म्हणतो आपण. अपॉन हा B1 म्हणजे एकूण जागा, म्हणजे 8,000 भागीला 2,04,000 केले, आणि गुणीला जर आपण 100 केलं तर हे सिलेक्शन पर्सेंटेज आलं. इथं तो फॉर्म्युला लावल्यामुळे ऑटोमॅटिक एक्सेल शीट मध्ये 3.9216 म्हणजे 3.92 जवळपास हे सिलेक्शन पर्सेंटेज आलेलं आहे. आता याचं कन्व्हर्शन करायचंय तुम्हाला पर्सेंटाईल. मग पर्सेंटाईल्स मध्ये करण्यासाठी काय करायचं माहितीये का? हा B6 आहे, कारण इकडे बघितलं तुम्ही तर इथं 6 आहे, आणि हा बी आहे, हा इथं बीच्या कॉलम मध्ये आहोत, म्हणजे हा B6 आहे. मग काय करायचं, हा B6 फॉर्म्युला लावला मी, 100 मायनस B6 करायचं, म्हणजे 100 वजा B6. 100 मधून 3.9216 वजा केले तुम्ही तर 96.078 येते. बघा, हे आलेलं आहे 96.078. 100 मधून हा जो B6 आहे म्हणजेच 3.9216 मी वजा केला, वजा केल्यानंतर 96.078 आहे. आणि त्यानंतर याचा आपल्याला आता झेड स्कोअर काढायचा. आणि जेव्हा तुम्हाला झेड स्कोअर काढायचा असते तेव्हा तुम्हाला झेड स्कोअरचा टेबल इथं असणं आवश्यक आहे. म्हणून मी या राईट साईडला बघा, इकडे तुम्हाला असं दिसेल की राईट साईड आहे, या राईट साईडला मी झेड स्कोअरचा टेबल दिलेला आहे. आता या टेबल मध्ये आपल्याला हे 96.078 याला बघायचं. म्हणजेच तुम्हाला काय करायचं, याला 100 ने डिवाइड केलं की हे जे डेसिमल पॉइंट आहे हा लेफ्ट साईडला जाते, म्हणजे 0.9607. 0.9607 बघा. आता 0.9607 याच्या जवळची फिगर आपण पाहू. तुम्ही जर बघितलं तर इथं 96 चालू आहे मी, आणि इथं आहे 0.9607, 0.9608 आहे, म्हणजे हे येते 1.7. हा इकडे आहे 1.7. या 1.7 मध्ये याच्या वरचा आकडा आपल्याला ऍड करायचा आहे, म्हणजे हा जो आहे हा कोणत्या कॉलम मध्ये आहे, 9608. तर इकडून हा आहे 1 2 3 चौथ्या याच्यात आहे बघा. आता चौथा घेऊ आपण, 1 2 3 चौथ्या याच्यात आहे, म्हणजे इथे 0.06. आणि 0.06 हा जर या 1.7 मध्ये ऍड केला तुम्ही तर हा नियर अबाउट 1.7599 पर्यंत येते. त्यानंतर आता पुढे काय करायचं, झेड स्कोअर काढल्यानंतर हे जे आपल्याला गुण, म्हणजे नियर अबाउट कोणता उमेदवार त्याच्यामध्ये सिलेक्ट होईल,
मिनिमम टॅटचा स्कोअर काढायचा आहे, त्याच्या वरचे सगळे उमेदवार तिथं सिलेक्ट होतात. मग आता मिनिमम टॅटचा स्कोअर काढण्यासाठी तुम्हाला इथं फॉर्म्युला लावला मी B3, हा B3 आहे बघा 98 प्लस बी एट याच्यामध्ये मिळवायचं आहे. आणि B8 हा आहे 1.7599 बघा 8 मध्ये येते हा 1.7599 म्हणजे B3 आला 98 प्लस ब्रॅकेटमध्ये घेतला आपण बी एट घेतलेला आहे आपण इथं 1.7599 हा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्याला काय करायचं मग त्यानंतर या B4 त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा B3 टाकायचा 98 B8 आणि B4चं मल्टिप्लाय करायचं. B8 आहे 1.7599 याला मल्टिप्लाइड बाय B4 म्हणजे 12 करायचं आणि त्याच्यामध्ये B3 ऍड करायचा. B3 म्हणजे 98 ऍड केला तुम्ही की हा 119.12 आहे. म्हणजे टॅटचे गुण 119.12. आता डेसिमल पॉइंट मध्ये गुण ते घेत नाहीत, त्याला राऊंड अप करतात. म्हणजे राऊंड अप केल्यानंतर हा आला 120. म्हणजे ज्या शिक्षक उमेदवारांचा टॅटचा स्कोअर हा राऊंड अप केल्यानंतर 120 आलेला आहे, हा आपण थेट स्कोअर टेबलच्या सहाय्याने काढला. मग टॅटचा स्कोअर आला 120. याच्यावरून आपल्याला सेफ स्कोअर काढत असतात. सेफ स्कोअर त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं, फक्त होईल 121. म्हणजे ज्या शिक्षक उमेदवारांचे जे काही गुण आहेत टॅटचे ते 121 किंवा 121च्या वर आहेत, त्यांनी झेडपी साठी म्हणजे जिल्हा परिषद साठी ज्यामधलं सिलेक्शन मुलाखती विना विदाऊट इंटरव्ह्यू होते, त्यासाठी त्यांनी आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही. त्यांचं सिलेक्शन अंदाजे होऊ शकते. पण टॅटचा स्कोअर काय सांगतोय मी, 121 किंवा 121च्या वर, खाली नाही. 120 नाही, 121च्या वर, 122, 123, 124 असा ज्या शिक्षक उमेदवारांचा टॅटचा स्कोअर आहे त्यांचं नियर अबाउट अंदाजे झेडपीच्या शाळांमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होऊ शकते. पण त्यासाठी त्यांचा विषय वगैरे हे ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यांचं त्याच्यानंतर हे ओपन कॉम्पिटिशनचं घेतलेलं आहे. रिझर्वेशनचा भाग वेगळा आहे. मी आज तुम्हाला ओपन कॉम्पिटिशनचं काढून दाखवलेलं आहे. मग याच्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात? याच्यावर तुमचं रिझर्वेशन परिणाम करते, तुमचा विषय परिणाम करते, तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ते सुद्धा परिणाम करते. पण एक अंदाजे आपण हे कॅल्क्युलेट ह्या प्रकारे काढतो, त्याच्यावरून आपण सेफ झोन मध्ये आहे का, आणि मुलाखती सहज म्हणजे सेफ झोन मध्ये आहे की मुलाखती बिना सेफ झोन मध्ये आहे, याची कल्पना मी तुम्हाला देऊ. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक चर्चा केलेली आहे. आम्हाला अजून केलेलं आहे याच्यामध्ये की 2,04,000 शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेट केलं. झेडपीच्या जागेने गृहीत धरल्या 8,000 गृहीत धरल्यानंतर त्याच्यामध्ये मीन घेतला 98, SD घेतला 12. आणि तुम्हाला प्रत्येक एक्सेल सीट मध्ये हा जो ऑटोमॅटिक जो फॉर्म्युला ऑटोमॅटिक सेट केलेला आहे, त्यावरून तुम्हाला मी कोणत्या उमेदवारापासून म्हणजे कोणत्या शिक्षक उमेदवारांचा स्कोअर टॅटचा किती असावा म्हणजे तो झेडपी मध्ये त्याचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, तर तो स्कोअर आहे 121 पासून वरचे सर्व शिक्षक उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये झेडपी मध्ये जर 8,000 जागा आल्या तर ते सेफ झोन मध्ये अंदाजे आहेत. तुम्हाला खरं उत्तर पवित्र पोर्टलच देणार आहे. त्यासाठी तुम्ही नियमित पवित्र पोर्टल द्यावी. तर आजच्या या चर्चेच्या माध्यमातून एक चांगला विषय आपण तुमच्या चर्चेला घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा हे एक्सेल सेट तुमच्या मोबाईल मध्ये म्हणा, तुमच्या डेस्कटॉप म्हणा, तुम्ही सेटअप करू शकता. आणि सेटअप केल्यानंतर तुम्ही कोणत्या झोन मध्ये आहे तुम्ही ते ठरवू. आजच्या या चर्चेला इथं मी पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.